आणि मधील कोणते क्षेत्रे सध्या आकर्षक दिसत आहेत? तर क्षेत्राबद्दल बोलायचं झालं, एक क्षेत्र ज्यावर आम्ही खूपच सकारात्मक आहोत, वर तेजी आहे. BESS म्हणजेच बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम. माझा विश्वास आहे आणि मी खरोखरच मानतो की भारत पुढील 5 ते 10 वर्षांत BESS क्रांती अनुभवणार आहे. आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुठे BESS क्षमतेच्या दृष्टीने भारत कुठे उभा आहे आणि USच्या तुलनेत कसा आहे. नमस्कार सर्वांना आणि आपले स्वागत आहे मार्केट पिलर्स अनकव्हर्ड या मनी टीव्ही वरील कार्यक्रमात. आजच्या शैक्षणिक भागात आपण भारताच्या आर्थिक परिवर्तनामागील मार्केट पिलर्सवर प्रकाश टाकणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत श्री राघव चौधरी. ते टायगर ॲसेट्सचे संस्थापक आहेत आणि नक्कीच एक गतिशील भारतीय गुंतवणूकदार आहेत, जे गुंतवणूकदार शिक्षणाशी जवळून जोडलेले आहेत. ते गुंतवणूकदारांशी संवाद साधतात आणि नक्कीच एक मार्केट पिलर आहेत. आजच्या भागात आपण SMEs आणि मायक्रोकॅप्सवर प्रकाश टाकणार आहोत. आपण त्यांना कसे ओळखावे, त्यांचे मुख्य गुणधर्म आणि निकष कोणते आहेत, तसेच या क्षेत्रात मल्टीबॅगर कसे शोधावे याबद्दल चर्चा करू. तसेच काही रोचक क्षेत्रे आणि प्री-IPO संधी कोणत्या आहेत हेही पाहणार आहोत. म्हणून चला थेट विषयावर येऊया. शोमध्ये स्वागत आहे राघव. कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्ही इतके तरुण आहात की मला म्हातारेपणाची जाणीव होते. म्हणून आम्हाला तुमच्या प्रवासाबद्दल सांगा. तुम्ही या क्षेत्रात कसे आलात आणि इतक्या कमी वेळेत इक्विटी मार्केटमध्ये स्वतःला कसं स्थापित केलं? धन्यवाद अवन. मला इथे बोलावल्याबद्दल मनी टीव्हीचे आभार. इथे येणं सन्मान आहे. तर माझ्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर मुळात हे सगळं फ्युचर ग्रुपमध्ये असताना सुरू झालं. याच वेळी मी इक्विटीजमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग करायला सुरुवात केली. वय? त्यावेळी मी 22 वर्षांचा होतो, म्हणजे 21 ते 22. म्हणजे बंक बॅलन्स तयार करण्याची, म्हणजेच जास्तीची कमाई करण्याची ती भूक होती. म्हणून मी 2016 मध्ये इक्विटीजमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये आपण भारतीय इक्विटीजमध्ये एक जबरदस्त बुल रन पाहिला, ज्यात मी सुमारे 8 ते 10 पट परतावा मिळवला, ज्यामुळे मला वाटू लागलं की इक्विटीजबद्दल मला सगळं काही माहिती आहे. पण 2018च्या सुरुवातीला इल्फ्स घोटाळा, म्युच्युअल फंड योजनांमध्ये बदल आणि मुळे भारतीय इक्विटीजमध्ये मोठी घसरण झाली. SME आणि स्मॉल कॅप क्षेत्रात सुमारे 50 ते 80% पर्यंत मोठी घसरण झाली. यामुळे 2017 मध्ये मी मिळवलेला सगळा नफा खरं तर नाहीसा झाला. म्हणजेच हा एक मोठा धक्का होता, पण मी म्हणेन की तो एक वास्तवाचा धडा होता. तसंच माझ्यासाठी एक गोड धडा देखील ठरला, ज्यामुळे मी इक्विटीज पासून स्वतःला थोडं बाजूला ठेवलं. पुढची 2 वर्ष मी फक्त बाजार कसे चालतात हे निरीक्षण केलं. मग आला कोविड 2020. सगळे घरी असताना मी अखेर इक्विटीज पूर्ण वेळ करायचं ठरवलं. तेव्हाच मी ठरवलं की माझं आवड, माझी भूक, माझं दृष्टिकोन, माझं कौशल्य, माझं ज्ञान हे सगळं मी इक्विटीजमध्ये पूर्णपणे वापरायला हवं. हो, आणि 2025 मध्ये बसून मागची 5 वर्ष पाहिली तर देवाची खूप कृपा झाली आहे. मी 1,500 पेक्षा जास्त क्लायंट्सना सेवा दिली आहे. माझा PMS फंड लॉन्च होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 2 वर्षांत मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग सेवा चालवल्या, जिथे मी काहीशे कोटींच्या नेट्स पूर्ण केले आहे. याशिवाय आज मी एक स्वतंत्र गुंतवणूकदार आहे, सहभागी झालो आहे. 20 पेक्षा जास्त प्राधान्य संधी, खाजगी आणि सार्वजनिक, आणि अर्थातच आम्ही प्रमोटर्सना इन्व्हेस्टर रिलेशन्स सेवा देखील देतो, ज्यांना कॅटरिंग संदर्भात मार्गदर्शनाची गरज असते. इन्व्हेस्टर कम्युनिटी आणि एक खास गोष्ट, एक वेगळी गोष्ट म्हणजे उद्योजक म्हणून मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे.
आणि या मार्केटमध्ये खास म्हणजे मी टायगर कॉन्क्लेव्ह चालवतो, जे मी खास रविवारी सकाळी 11 वाजता ठेवतो. यामध्ये स्मॉल कॅप कंपन्या असतात ज्या मुळात लपलेले रत्न आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण त्याने अक्षरशः 150 ते 200 गुंतवणूकदार ऑनलाईन आकर्षित केले आहे. गेल्या एका वर्षात मी 15 ते 20 टायगर कॉन्क्लेव्ह वेबिनार घेतले आहे. हे खरंच कमाल आहे. प्रेरणादायी प्रवास आहे हा. रविवारीही तुम्ही विश्रांती घेत नाही, काम करत असता, कारण हेच वेळ आहे. पण आता मला तुमच्या प्रवासापासून थोडं दूर जावं वाटतं, जो उल्लेखनीय आहे. आणि आता आपण क्षेत्राबद्दल, मायक्रोकॅप्स बद्दलही बोलूया. फक्त आम्हाला सांगा की ही संधी किती मोठी आहे आणि गुंतवणूकदारांनी नेमकं काय पाहायला हवं. तर आज भारताच्या वाढीच्या दृष्टीने क्षेत्राला खूपच रणनीतिक महत्त्व दिले जाते. म्हणजे 780 पेक्षा जास्त कंपन्या विविध ठिकाणी सूचीबद्ध आहेत. एक्सचेंजेसवर, मग ते BSE असो किंवा NSE, ज्यांची एकूण बाजार भांडवल किंमत 1,85,000 कोटी रुपये आहे. त्यातल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की 140 पेक्षा जास्त कंपन्या त्यांच्या भांडवलात 100% वाढीचं स्वप्न पाहत आहेत. काम सुरू आहे. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस म्हणजे जवळपास प्रत्येक कंपनी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करत आहे, जी पुढील 2 ते 3 वर्षांत पूर्ण होईल. ठीक आहे. तर ही निश्चितच एक मोठी संधी आहे आणि मला खात्री आहे की बरेच गुंतवणूकदार म्हणतात, अरे मला त्या पाईचा एक भाग हवा आहे, मला या संधीचा भाग व्हायचा आहे. म्हणून गुंतवणूकदारासाठी क्षेत्रात या संधी ओळखण्यासाठी त्यांना कोणते पहिले पावले उचलावी लागतील. टायगर ॲसेट्समध्ये कोणतीही कल्पना ओळखण्यासाठी आमच्याकडे मजबूत अंतर्गत प्रक्रिया आहेत. आम्ही कोणत्याही कंपनीच्या वेगळेपणावर आणि स्पर्धात्मक क्षमतेवर भर देतो, ज्यामुळे थीमॅटिक ट्रेंडशी जुळवून व्यवसाय वाढीमध्ये आणि मूल्यांकनाच्या पुनर्मूल्यांकनात उत्कृष्ट कामगिरी सुनिश्चित होते. उदाहरण म्हणून सांगायचं झालं, आम्ही 2 वर्षांपूर्वी एका कंपनीला ओळखलं होतं, जिचा मार्केट कॅप सुमारे 250 कोटी होता आणि त्यावेळी ती कंपनी फक्त 5 कोटींचा नफा पॅट कमवत होती. त्यावेळी कंपनीने एका मोठ्या भांडवली खर्चाची घोषणा केली होती. एक असा ट्रेंडिंग सेक्टर होता जिथे सरकारकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात होता. आणि आज तीच कंपनी 130 कोटींचा नफा पॅट कमवत आहे आणि पुढील 2 वर्षात 600 कोटींचा नफा कमवण्याच्या स्थितीत आहे. म्हणून अशा प्रकारच्या कंपन्या आम्ही ओळखण्याचा प्रयत्न करतो. खरंच या कंपन्यांमध्ये अल्फा निर्माण करणे, ज्या कदाचित उर्वरित बाजाराकडून दुर्लक्षित केल्या जातात. आणि हेच तुम्ही ख्या अर्थाने पकडत आहात. पण तुम्ही इतकी मजबूत प्रक्रिया ठेवली आहे तर त्याबद्दल सांगा. कुठल्या गोष्टी ग्रीन फ्लॅग्स म्हणून ओळखता? कंपनीत काय असते जे तुम्हाला खूप उत्साहित करते आणि तुम्ही म्हणता, ठीक आहे, आता मी हीच निवडणार. तुमची चेकलिस्ट काय असते? तर ग्रीन फ्लॅग्स बद्दल बोलायचं झालं तर आम्ही सामान्यतः पाहतो प्रमोटरची गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा, व्यवसाय आणि निच प्रॉडक्ट्स ज्यांचा मार्केट साईज ॲड्रेस करण्यासारखा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीने केलेली शिस्तबद्ध भांडवली वाटपाची योग्य पद्धत, जी प्रमोटरने जशी वाढ अपेक्षित केली आहे तशी वाढ सुनिश्चित करते. हो, अगदी बरोबर. या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे किती आवश्यक आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पण दुसरीकडे अशा संधींमध्ये हात घातल्यास तुम्ही खरंच फसू शकता. कोणते रेड फ्लॅग्स आहेत जे तुम्ही ओळखता ज्यामुळे तुम्ही म्हणता, ही कंपनी मी हात लावणार नाही? रेड फ्लॅग्स बद्दल बोलायचं झालं तर माझ्या मते 2-3 विशिष्ट गोष्टी आहेत ज्या आपण पाहतो. त्या म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स, म्हणजेच प्रमोटर किंवा कंपनी विरुद्ध कोणतेही न्यायालयीन किंवा कायदेशीर प्रश्न असतील किंवा कंपनीच्या संबंधित पक्षांमध्ये कोणतेही व्यवहार असतील. त्यानंतर अनियमित एक्सचेंज फायलिंग, जिथे कंपनी वेळोवेळी आपली आर्थिक माहिती सादर करत नाही किंवा ते वेळोवेळी त्यांच्या आर्थिक माहितीमध्ये बदल करत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
जेव्हा प्रमोटर जास्तीच आश्वासने देतो पण प्रत्यक्षात कमी कामगिरी करतो म्हणजेच प्रमोटर. आक्रमक अंदाज वर्तवतो पण प्रत्यक्षात काहीच अंमलबजावणी होत नाही, तर तिथेच एक मोठा लाल झेंडा आहे. हो, अगदी बरोबर. आपण असे अनेक प्रकारचे प्रकरण समोर येताना पाहतोय, अगदी नावाजलेल्या कंपन्यांमध्येही कॉर्पोरेट फसवणूक प्रकरण. म्हणूनच ही चेकलिस्ट महत्वाची आहे. पण जेव्हा IPO साठी जाणाऱ्या कंपन्यांचा विचार करतो, या रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्सच्या चेकलिस्ट मध्ये काही बदल होतो का? म्हणूनच आम्ही शांतपणे काम करणाऱ्यांवर जास्त विश्वास ठेवतो, मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्यांपेक्षा. नक्कीच, जे खरोखरच त्यांच्या कृतीतून आपली किंमत सिद्ध करतात. आता ही चेकलिस्ट तयार ठेवणं अर्थातच खूप महत्वाचं आहे. पण या प्री-IPO कंपन्यांबद्दल किंवा IPO साठी जाणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्स साठीची चेकलिस्ट बदलते का? IPO साठी जाणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत आपल्याकडे फक्त उपलब्ध असतो. तेथे आपण प्रमोटरच्या पार्श्वभूमीवर भर देतो, जिथे आपण त्याच उद्योगातील इतर कंपन्यांशी तुलना करून काही गोष्टी तपासतो. आम्ही पाहतो की निधी कोणत्या कारणासाठी उभारला जातोय आणि कुठे वापरला जाणार आहे. तसेच गुंतवणूकदारांची गुणवत्ता पाहतो. तुम्हाला माहिती आहे, जे गुंतवणूकदार प्री-IPO फेरीत सहभागी झाले आहेत किंवा अकर गुंतवणूकदार म्हणून येतात. माझ्या मते यामुळे आपल्याला IPO साठी जाणाऱ्या कंपन्यांबद्दल आणि त्यांची स्थिती कशी आहे याचा चांगला अंदाज येतो. जर आपण त्याची तुलना लिस्टेड कंपन्यांशी केली, म्हणजे लिस्टिंग नंतर 1 किंवा 2 वर्षांनी, आपण पाहायला हवे की त्यावेळी प्रवर्तक आणि कंपनीने काय वचन दिले होते आणि गेल्या 1 ते 2 वर्षात त्यांनी ते कसे पूर्ण केले आहे. त्यांनी त्यांच्या कामगिरीबाबत, वितरणाबाबत दिलेली वचने पाळली आहेत का, आणि आजच्या तारखेला त्यांचे मूल्यांकन त्यांच्या समकक्ष लिस्टेड समकक्षांशी कसे जुळते आहे. कारण त्यापैकी बऱ्याच कंपन्यांची मूल्यांकन अगदीच विचित्र आहेत. म्हणून हे सर्व निकष मिळवणे खूप महत्वाचे आहे. पण तुम्हाला माहिती आहेच, शेअर्समध्ये प्रवेश करणे तुलनेने सोपे आहे. पण माझ्या मते बाहेर पडणे हे सर्वांना अनेक प्रश्नांमध्ये अडकवते. म्हणून बाहेर पडण्याच्या कलेबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही काय सल्ला देता? म्हणजे कधी? म्हणजे नफा बुक करायचा कधी, तोटा कापायचा कधी, की फक्त तसाच राहायचं? म्हणजे बाहेर पडण्याच्या दृष्टीने पाहिलं तर असं दिसतं की जर कधी कंपन्यांमध्ये अचानक मूलभूत बदल झाले, जसं की सरकारने क्षेत्रीय खर्च कमी केला, तर आम्ही ते लक्षात घेतो. म्हणून आम्ही नक्कीच गुंतवणुकीचा निर्णय पुन्हा तपासतो आणि पुनर्मूल्यांकन करतो. किंवा जर आम्ही आमच्या अपेक्षित वेळेतच लक्षित परतावा मिळवला तर आम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. शेअर तुम्हाला माहिती आहेच, अपेक्षित वेळेच्या आधीच विकतो. आणि हो, बाहेर पडताना आम्ही खूप कठोर असतो. अगदी हो, ठीक आहे. जर आपण थोडं विशिष्ट बोलायचं झालं तर सध्या SME आणि मायक्रोकॅप्स मधील कोणते क्षेत्र आकर्षक दिसत आहेत? तर क्षेत्र एकाबद्दल बोलायचं झालं तर ज्या क्षेत्रावर आम्ही खूप आशावादी आहोत ते म्हणजे बेस म्हणजेच बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम. काय पण मला असं वाटतं, खरंच मी जे मानतो ते म्हणजे पुढील 5 ते 10 वर्षांत भारतात बेस्ट क्रांती येणार आहे. आपण समजून घ्यायला हवं की भारत बेस्ट क्षमतेच्या दृष्टीने अमेरिका आणि चीन. आज अमेरिकेची बेस्ट क्षमता 30 गिगावॅट आहे आणि 2030 पर्यंत ती 160 गिगावॅट पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. चीनची बेस्ट क्षमता 100 गिगावॅट आहे, ती 300 गिगावॅट पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारताची बेस्ट क्षमता फक्त 350 मेगावॅट आहे. 2030 पर्यंत ती 150 गिगावॅट पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच हे तब्बल 500 पट वाढ आहे. म्हणून तुम्ही कल्पना करू शकता या क्षेत्रांना किती मोठा पाठिंबा मिळणार आहे. मी हेही सांगू इच्छितो की या क्षेत्रातील ही हालचाल 2020 मध्ये सुरू झाली, जेव्हा सरकारने 2030 पर्यंत नवीकरणीय ऊर्जेतून 500 गिगावॅटचा महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केला. तसेच
सरकारने अनेक धोरणांची घोषणा केली आहे जी या क्षेत्राला, विशेषतः बेस्ट क्षेत्राला मदत करत आहेत, जसे की म्हणजेच एनर्जी स्टोरेज ऑब्लिगेशन. जिथे कुठेही नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारला जातो तिथे हे अनिवार्य केले आहे. सर्वोत्तम पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. यामुळे ग्रीडची स्थिरता आणि अखंड वीज पुरवठा सुनिश्चित होतो. संदर्भात बोलायचे झाले तर याचा अर्थ व्हायबिलिटी गॅप फंडिंग, जिथे सरकारने सांगितले आहे की कोणतीही कंपनी जी कॅपेक्स उभारते त्यांना 30% निधीने मदत केली जाईल. ठीक आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सरकारने आधीच साठी 3,500 कोटी रुपयांच्या मंजुरीला संमती दिली आहे. म्हणून मुळात म्हणजे काय आणि का? म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम. म्हणजे ती मोठी बॅटरी जी दिवसा सौर किंवा वायाद्वारे निर्माण होणारी जास्तीची ऊर्जा साठवते आणि त्यानंतर ही ऊर्जा तेव्हा पुरवते जेव्हा पुनर्नवीनीकरणीय स्रोतांमधून जसे की वारा किंवा सौर कमी किंवा अजिबात उत्पादन होत नाही. ठीक आहे. म्हणजे हे क्षेत्र खरंच रोचक आहे. जसं तुम्ही सांगितलं, या क्षेत्रातील वाढीची संधी किंवा सकारात्मक प्रवाह आशादायक दिसतोय. आपण पुढे जाऊन प्राथमिक बाजाराबद्दल बोललो तर जे लोक याबद्दल माहिती नाही त्यांना तुम्ही थोडक्यात समजावून सांगू शकता का हे नेमकं काय आहे? संधी म्हणजे हे एक खूपच रोचक क्षेत्र आहे जे मी स्वतः गेल्या 2 वर्षात अनुभवले आहे. याचा मुख्य अर्थ म्हणजे प्रमोद. खाजगी कंपनीचा प्रवर्तक म्हणजे तो एखाद्या मर्चंट गर किंवा अल्ट्राकडे येतो आणि खाजगी बाजारात निधी उभारण्याची इच्छा व्यक्त करतो. IPO ला जाण्यापूर्वी ते सहसा 6 महिने ते 1 वर्षाच्या आत IPO करण्याचा विचार करतात. हे इतकं आकर्षक का आहे तुम्हाला माहिती आहे का? गुंतवणूकदारांना हे आकर्षक का वाटतं? कारण सहसा खाजगी निधी उभारणी ही त्याच क्षेत्रातील सूचीबद्ध समकक्ष कंपन्यांच्या तुलनेत खूपच आकर्षक आणि वाजवी मूल्यांकनावर होते. उदाहरण द्यायचं झालं तर एक मेट मी चालवत होतो आणि जे मी 1 वर्षापूर्वी पूर्ण केलं. 1 वर्षापूर्वी मी एका कंपनीचा 100 कोटी मार्केट कॅपवर केला होता आणि 6 महिन्यांत आम्ही IPO 170 कोटी मार्केट कॅपवर फाईल केला, म्हणजे 70% प्रीमियमवर फायलिंग केलं. हे शक्य झालं कारण कंपनीने आपली कल्पना, आकडे आणि कामगिरी उत्तम प्रकारे दिली, त्यामुळे हा एक ठोस प्रीमियम आहे. बरेच गुंतवणूकदार यात सहभागी व्हायला इच्छुक असतील तर किरकोळ गुंतवणूकदार कसे सहभागी होऊ शकतात? म्हणून किरकोळ गुंतवणूकदारांनी, तुम्हाला माहिती आहेच, मर्चंट कर्ज किंवा मोठ्या गुंतवणूकदारांबद्दल जागरूक राहायला हवं किंवा तेथे टायगर ॲसेट्सकडेही जाऊ शकतात. ठीक आहे. हे एक छान प्रमोशन होतं तुझ्याकडून. आजच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे पाहिलं तिथे इतकी माहिती उपलब्ध आहे. आपला फोन म्हणजे आपली 11वी बोट झाली आहे. पण हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही तुमचे कष्टाने कमावलेले पैसे गुंतवत आहात तेव्हा या माहितीच्या ओघात वाहून जाऊ नये. तर आज इतक्या प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या माहितीमधून योग्य माहिती निवडताना गुंतवणूकदारांना तुम्ही कोणता संदेश द्यायला आवडेल? याबाबतीत माझा गुंतवणूकदारांना सल्ला असा आहे की टाळा. टिप्सच्या मागे गुंतवणूक करण्याऐवजी सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या शेअर्सना नीट समजून घ्या आणि स्वतः संशोधन करून स्वतःची काळजीपूर्वक तपासणी करून मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या. नक्कीच. फक्त अशा प्रकारच्या टिप्सवर विश्वास ठेवणे हे अत्यंत घातक आहे. म्हणून स्वतःचा अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे आणि विश्वासार्ह तज्ज्ञ आहेत त्यांचे मार्गदर्शन नक्कीच घ्यावे. तर राघव, आपण या मुलाखतीच्या शेवटी येत आहोत. तर तुमचे वीकेंड कसे असतात ते सांगा. तुमचे वीकेंड फक्त आणि बॅलन्स शीट्समध्ये जातात का की तुम्ही रिलॅक्स करता आणि आराम करता? मोकळ्या वेळेत तुम्ही काय करता? मला जरी कामात सातत्याने मेहनत घेणे आणि यशस्वी होणे आवडत असले तरीही कोणतेही काम असो, मी त्यात पूर्णपणे गुंतलेलो असतो. मी त्यातच असतो.
पर मला वीकेंडला आराम करायलाही आवडते. मित्रांना भेटायला, थोड्या ट्रिप्सना जायला आवडते. कुटुंबासोबत वेळ घालवतो आणि काही बघतो. हो, म्हणजे आणि अर्थातच मला थोडं काम करायलाही आवडतं. हो. ठीक आहे, तुम्ही कामात व्यस्त दिसता. आशा आहे ट्रिप्स आणि कुटुंबाचा वेळ यात अडत नाही. फ्री किंवा अशा गोष्टींबद्दल बोलत नाही ना. फक्त कामच. बरोबर. म्हणजे सध्या थोडं आहे. मी खोटं बोलणार नाही. म्हणून तू 31 वर्षांचा आहेस. तू ख्या अर्थाने हसल लाईफ जगतोस आणि तुला काहीतरी मोठं करायचं आहे आणि तू ते खरंच करत आहेस. तर अभिनंदन. खूप खूप धन्यवाद राघव, आमचे डोळे उघडण्यासाठी, मायक्रोकॅप्स जग संधी ओळखण्यासाठी. तू खरंच या गोष्टींचं महत्त्व सांगितलं आहेस आणि होमवर्क करण्याचंही. त्यामुळे कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. अवन आणि मनी टीव्हीला बोलावल्याबद्दल धन्यवाद. खूप आनंद झाला. ठीक आहे, आणि राघवशी संवाद साधून खूप आनंद झाला. मला आशा आहे की तुम्हाला मुलाखत पाहण्यात जितका आनंद झाला तितकाच आनंद झाला असेल जितका मी तो आयोजित करत होतो. या भागात एवढेच. आम्हाला बरीच माहिती मिळाली आहे. तुम्हाला काय मुख्य शिकायला मिळालं हे नक्की शेअर करा आणि मनी टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या भागात भेटूया.